या प्रवेश सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून धाराशिव जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आपले लाडके आमदार कैलासदादा पाटील हे उपस्थित झालेले आहेत। तर आयोजकांच्या वतीनं मी आपण दादांचा स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। उद्धव साहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे या जिल्ह्याचे लाडके खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आपल्या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलासदादा पाटील यांच्यावर विश्वास ठेवून या पक्ष संघटनेमध्ये खांद्याला खांदा लावून काम करण्याचं त्यांनी नियोजित केलं। त्यासाठी त्यांनी हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केलेला आहे। त्यामधील प्रमुख जे आहेत तौफिक इब्राहिम काझी यांचा मी दादांना विनंती करतो की आपण स्वागत करून त्यांचं आपल्या पक्षामध्ये प्रवेश घ्यावा। नेतृत्व इरफान भाईजी शेख यांचाही प्रवेश कैलासदादासह उपस्थित सर्व मान्यवर शौकतभाई, सोमनाथाप्पा, पंकज पाटील, कळमचे तालुका प्रमुख काळेसर सर्वांना यानंतर असलम युसुफ शेख सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती की त्यांनी यांचाही पक्षप्रवेश करून त्यांचा आपल्या पक्षामध्ये तौफिक भाईवर, इरफान भाईवर, आसलम भाईवर जे प्रेम करणारे त्यांचे जे मित्र आहेत, परिवार आहेत, या सर्वांचा या ठिकाणी प्रवेश करण्यात येणार आहे। त्यामध्ये
समाविष्ट झालेल्या सर्वांना 2 शब्द त्यांनी मार्गदर्शन करावं. जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम. आज हमारे तौफीक भाई और इरफान भाई, असलम भाई और उनका जो इतना बड़ा ग्रुप हमारे पक्ष के नेतृत्व हमारे कैलाश दादा पाटिल दादा और हमारे पक्ष को भरोसा करके इन्होंने आज जो इनके आसन के उपस्थिति में जो आज प्रवेश किया, ये अपने पक्ष में आए, शिवसेना परिवार का है, इसलिए उनका तहे दिल से स्वागत करता हूँ यहाँ पर. तौफीक भाई के पास बहुत सारे लोग आए गए, सबको पता है यहाँ. उन्होंने सबको टुकरा के हम पे भरोसा करा, तो जैसा उन्होंने हम पे भरोसा करा, हमारे पक्ष श्रेष्ठ पे भरोसा करा और हमारे जो लोकप्रिय खासदार कैलाश दादा, लोकप्रिय आमदार कैलाश दादा है, इन पे उनका पूरा भरोसा करके जो पक्ष में प्रवेश करा, तो उनके भरोसे पे तड़ा नहीं जाएगा. त्यांनी आमच्या पक्षश्रेष्ठीवर खूप मोठा विश्वास ठेवून आमच्या शिवसेना परिवारात त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं आमच्या पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो. तसे त्यांच्याकडे खूप काही सर्व पक्षाचे लोक आले गेले, मोठं आश्वासन दिलं, कोपराला गुळ लावायचं त्यांनी काम केलं. त्या खोट्या आश्वासना बळी न पडता तौफीक भाईने त्यांच्या सर्व सहकार्याने आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पक्षात आज मोठ्या शेकडो कार्यकर्त्यांसहित पक्षात प्रवेश केलेला आहे. जसा त्यांनी आमच्या पक्षावर विश्वास ठेवला, आमचे लोकप्रिय खासदार ओमदादा आणि लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कुठल्याही विश्वासाला तडा जाणार नाही असं मी त्यांना खात्रीपूर्वक आश्वासन देतो. आमच्या टीमवरच्या एक महिला काही दिवसापूर्वी येत होत्या, त्यांचं मला वाटतं काहीतरी 2018 पासून नगरपालिकेमध्ये कुठंतरी पत्र देणे, आमच्या गल्लीत रोड नाही, नाली नाही, आमची कामं होत नाही, आमच्याकडे कोणी येत नाही, असं वारंवार त्यांचं चालू होते. दादांच्या कैलास दादांच्या निदर्शनात ते आल्यानंतर दादांनी त्वरित त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. तशीच यांनी पण त्याच पद्धतीने विश्वास ठेवून मी तो पहिला सांगितलं की बाबा आपल्याच गल्लीतलं आपल्याच समाजाचे दादांनी तात्काळ काम केलेलं आहे, काही दिवसात तासात म्हणलं तरी चालेल, तर असे तुमची बी कामं होतील. आता ह्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे उमर मधल्याचा. तर माहिती असेल की उमर मधल्यामध्ये हा प्रॉब्लेम खूप दिवसापासून आहे आणि ते एकच वेळेस सॉल्व्ह होणार हे शक्य नाही. तर हळूहळू दादांनी पण शब्द दिलेला आहे आणि मी माझ्या वतीनं बी शब्द देतो की ह्यांचे जे काम आहेत हळूहळू सॉल्व्ह होतील. आणि मी माझं बोलणं इथंच संपवतो आणि पुढचं मार्गदर्शन आमचे शहरात प्रमुख सोमनाथ बाप्पा हे करतील. विधानसभा मतदारसंघाचे आमदार, आपले लाडके नेते, शिवसेना धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख कैलासदादा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या पक्षप्रवेश सोहळ्याला मार्गदर्शन करावं. आज आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये तौफीकभाई, इरफानभाई, असलमभाई आणि त्यांचे शेकडो युवक सहकारी यांचा सगळ्यांचा पक्षप्रवेश आज आपल्या सर्वांच्या उपस्थित पार पडला आहे. या प्रसंगी उपस्थित असलेले शौकतभाई असतील, आमचे शहर प्रमुख सोमनाथ असतील, आमचे सहकारी पंकज पाटील असतील, आमचे तालुका प्रमुख जिनभाई काळे, आमचे जिल्हा संघटक दिनेशजी बनकर, आमचे सर्व अशोक पेटे, मिलिंद पेटे आणि सर्व सहकारी आणि पत्रकार बांधव, मला एवढं सांगायचं की तौफीकभाईंनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी ज्या विश्वासानं शिवसेनेत प्रवेश केला हा विश्वासाला तडा शिवसेनेकडनं कदापि जाणार नाही. आणि आम्हाला जे शिकवलंय की 80% समाजकारण, 20% राजकारण, यातूनच आम्ही काम करत आलो. उमर मोहल्ल्याच्या बाबतीत आपण सांगायचं झालं तर 2 मोठे प्रश्न होते. रस्ते मंजूर होते पण कामं झालेली नव्हती. आपण एक तर रस्ता सगळ्यात समोर सांगण्यासारखी गोष्ट नाही ती, पण प्रश्न असा होता तो रस्ता परत करायला लावला आणि नालीचा जो पाण्याचा प्रश्न होता तोही मी स्वतः आमच्या सर्व सहकार्यासोबत फिरून, म्हणजे त्या ठिकाणी खरंच माणसाची एवढी मोठी अडचण शहरात कुठंच नसेल अशी अडचण होती. आणि हा 40 वर्षाची का नाही,
एका 1-2 वर्षात काय निघणार नाही, परंतु मी तुम्हाला एवढा शब्द देतो की प्रामाणिकपणे या भागातल्या नागरिकांना सुसह्य जीवन जगता यावं अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवून माझ्यासोबत आलात. निश्चितच एका दिवसात जरी होणार काम नसतं तरी आपण जसे पहिल्यांदा आले त्या रस्त्याचा टप्प्याटप्प्याने प्रश्न मार्गी लावले तसे बाकीचे सगळे प्रश्न स्ट्रीट लाईटचा असेल, कालच आपण बैठक घेतली जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर. त्यामुळे हे प्रश्न आपण तुमच्या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे मला एवढं तुम्हाला सांगायचं तुमचा फक्त पाठपुरावा राहू द्या. मी तुम्हाला कुठेही कमी पडत नाही किंवा मी असतील उमेदवार असतील आमचे सर्व सहकारी असतील. आम्ही फक्त बोलणे किंवा घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणारे आम्ही लोक आहेत, सर्वसामान्य तुमच्यासारखेच माणसाचा. त्यामुळं आणि तुमच्या अडचणी काय आहेत मी स्वतः बघितलेलं आहे, 4 तास या भागात फिरून बघितलेलं आहे. त्यामुळं ह्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ओमदादाच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण मिळून काम करू आणि निश्चितच या भागातील नागरिकांना सुसह्य असं जीवन चांगल्या पद्धतीने तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या सगळ्या टीमच्या नेतृत्वाखाली मिळत आणि त्यामुळे त्या लोकांचा सुद्धा तुम्हाला निश्चितच आशीर्वाद लाभतील. आणि ते काम करून घेण्यासाठी मला एवढंच म्हणायचं तुमचा पाठपुरावा नेहमी आमच्या पाठीशी राहू द्या. आम्ही तुमचा पाठपुरावा 100% आम्ही करतो, फक्त तुम्ही कमी पडायचं नाही. तुम्हाला सगळ्यासमोर मीडियासमोर सांगतो की तुम्ही आमच्या मागची मिठी सोडायची नाही. का झालं नाही कधी होत नाही आमच्या मागची असं आम्ही ज्या अधिकाऱ्यांना सांगत त्याच्या मागची हा पाठपुरावा करून आपण निश्चितच या भागातल्या लोकांचं जे आता असह्य पद्धतीचं जीवन जगतायत त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ज्या सुविधा आहेत मूलभूत सुविधा त्या पुरवण्यासाठी आपण निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आणि इथून पुढच्या काळातही आपण उमर मोललाच नाही तर आता तुमच्याकडे तौफिकभाई आपण मी सगळ्यांना सांगतो की तौफिकभाईंना अल्पसंख्याक आघाडीच्या शिवसेनेचं जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देतोय. उमर मोहल्ल्याबरोबर तुम्हाला जिल्ह्याची जबाबदारी आहे. या जिल्ह्यात सुद्धा तुम्ही सगळ्या लोकांबरोबर समाजाच्या लोकांबरोबर काम करून तरुणांना एकत्र आणून जे सर्वसामान्य प्रश्न आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावे. इरफान बाईला पण आपण जबाबदारी देतो. इरफान बाईला जबाबदारी देतोय तर त्याने आपण सुद्धा शहराची युवक आघाडीचं अल्पसंख्याक पदाची आपण जबाबदारी घेतो. आपण सुद्धा युवकांचे प्रश्न युवकांच्या ज्या अडचणी आहेत त्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करत असलो पाहिजे. तुम्हाला लवकरच तुमची स्वतः जबाबदारी तुम्हाला देण्यात येईल. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण जबाबदारी देऊ पण त्या जबाबदारीचा तुम्ही निश्चितच लोकांसाठी उपयोग करून घेऊ. आपलं जे सूत्र हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी काढून दिलेलं आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, त्या सूत्राप्रमाणेच आपण काम करू. आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोविडमध्ये जसं काम केलं किंवा परत जसं उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्रात सर्वसामान्य सर्व समाज घटकांना सर्वमान्य असं नेतृत्व आहे. निकाल जरी विधानसभेचे काही लागले असेल तरी लोकांच्या मनात सर्वसामान्य माणसाच्या सर्वमान्य व्यक्तिमत्व हे उद्धव ठाकरे साहेबच आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळेजण मिळून काम करू एवढंच बोलतो. आणि ज्यांनी प्रवेश घेतला सर्व युवकांचं मनापासून शिवसेना परिवारात स्वागत करतो. आपला परिवार आहे त्यांनी आता कार्यकर्ता करून आपलं सगळं आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी सर्वसामान्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र मिळून आपल्या पक्षाला आपले ओमदादा असतील ठाकरे साहेब असतील यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू एवढंच बोलतो. आणि परत एकदा आपलं सर्वांचं शिवसेना परिवारामध्ये स्वागत करून माझ्या शब्दाविराम धन्यवाद. जय हिंद. यानंतर इरफान इस्माईल शेख यांची ही नियुक्ती अल्पसंख्याक युवा सेनेच्या शहर अध्यक्षपदी या ठिकाणी मुश्रीफ